नमस्कार. मकर संक्रांतीच्या तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर ना आजची सुरुवातच तिळगुळानेच करते बरं का व्हिडिओची. मला बनवायची आहे तिळगुळ पोळी. भोगीच्या दिवशी बनवलं जातं तीळ वगैरे टाकून सगळं, पण ड्युटी असल्यामुळे म्हणजे स्कूल होतं, स्कूलला जाणं झालं, प्लस तब्येत बरी नव्हती, म्हणून मी ह्यावर्षी काही भोगी वगैरे सेलिब्रेट केली नाही किंवा भोगीसाठी जो स्वयंपाक बनतो तो देखील मी बनवला नाही. म्हटलं संक्रांतीला सुट्टी असतेच, तर आपण छान मस्त तिळगुळ पोळी बनवून घ्यावी. मला काय होतं आज बोलताना, सॉरी. तर छान तीळ, गूळ आणि एक वेलदोडा त्यात टाकून छान दळून घेतलं. त्याचं असं पावडर नाही बनवलं, जाडसर दळलं म्हणजे दाताखाली तीळ लागली पाहिजे पोळीत टाकल्यानंतर. त्याच्याचबरोबर आजचा अगदी साधा स्वयंपाक होता, कारण एकादशी असल्यामुळे नैवेद्य दिला जाणार नव्हता देवाला, म्हणून कढी, पत्ताकोबीची म्हणजे डाळ कोबीची भाजी बनवलेली होती छान, आणि साधी पोळी, प्लस त्याचबरोबर मी मस्त अशी तिळपोळी बनवणार होती. खरं सांगायचं झालं तर तिळपोळी बनवायचा हा माझा पहिलाच प्रयत्न होता. म्हणजे लहानपणी आईच्या हाताची खाल्लेली होती, पण ती टेस्ट फक्त लक्षात होती, कशी बनवता माहीत नाही. मी जस्ट अंदाजा लावला, कुठलाच व्हिडिओ बघितला नाही की आपण तीळ आणि गूळ एकत्र दळून करूया पुरणाचं सारण किंवा एखादं बॅटर, बटाट्याच्या पराठ्याचं जसं करतो तसं ट्राय करून बघूया. झालं सक्सेसफुल तर छान आहे. मग ही शेवटची पोळी दाखवते. याच्या आधी मी जी एक पोळी केली ना ती खूप छान फुगली, पण तेव्हा नेमकं मोबाईल निधीच्या हातात होता, त्यामुळे मी ते शूट नाही करू शकली. म्हटलं की चला जी दुसरी पोळी बनवणार आहे ना त्याचं तुमच्याबरोबर छान शूट करावं, कारण पहिली जी पोळी होती ती अगदी छान फुटबॉलासारखी फुगली होती, आणि म्हटलं ही पण छान तशीच करूया, म्हणजे ही पण छान फुटबॉलासारखी फुगेल. आणि तुम्ही बघा, खरंच खूप मस्त अशी छान फुललेली आहे ही पोळी. आत्ता तिळगुळाच्या सणाचं किती छान असतं ना, की तिळगुळाच्या सणाला सगळंच अगदी छान म्हणतात. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तीळ ही थोडी कडू असते आणि गुळ मात्र खूप जास्त गोड असतो. दोघं सोबत वाटले जातात, आणि नात्यांमध्ये एक तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला किंवा आमचं तिळगुळ सांडू नका, आमच्याशी भांडू नका, असं म्हटलं जातं. हेच जर आयुष्यभर राहिलं तर प्रत्येक नातं किती छान असेल ना, की जसं तिळगुळातला गोडवा असतो, थोडं कडूसर तीळ आणि गुळातला गोडवा, हे जसं कॉम्बिनेशन आहे तसंच कॉम्बिनेशन नात्यात असलं ना तर नातं खूप छान टिकून राहतं, असं मला वाटतं. तर बघा, पोळी छान फुलली आणि जे तिळगुळाचं सारण आहे ते संपूर्ण पोळीभर पसरलेलं होतं. तर चला, मी आता जेवून घेतलं, आणि जेवणानंतर ना मी लागली तिळाचे लाडू बनवायला, कारण मी पहिल्यांदा घरी बनवत होती, प्रत्येकदा मी बाहेरून आणते, पण ह्यावेळेस म्हटले की चला करून बघूया जमतं का. आणि मनाशी पक्कं केलेलं असलं आणि एकदम पॉझिटिव्ह राहिलो ना तर प्रत्येक गोष्ट जमते बरं का. तर तीळ भाजून घेतली मी. आता अर्धा किलो तीळ आणलेली होती, पण त्यातली काही तीळ चटणी बनवायला किंवा असं काहीतरी दुसरं पदार्थ बनवण्यासाठी थालीपीठ वगैरेला वापरली गेली. मग थोडी 2 वाट्या तीळ शिल्लक होती, त्यातली 1.5 वाटी तीळ मी भाजली, आणि तेवढाच 1.5 वाटी गूळ मी कापून घेतलेला त्या ठिकाणी. आणि तीळ छान मस्त भाजून घेतली तडतड तडतड आवाज येईपर्यंत. आणि माझं तोंड असं करायला कारण हे की लाईटमध्येच गेली, आणि नेमकं ना आमच्या किचनमध्ये सनलाईट खूप कमी असतो, लाईटाशिवाय होत नाही. त्यामुळे मग म्हटलं, माझं असं मूड ऑफ झाला थोडासा, पण ठीक आहे म्हटलं चला करूया प्रयत्न. तर तूप टाकलं, गूळ टाकला, थोडंसं 1 चमचा पाणी टाकून घेतलं, आणि छान असं फेस आणि बबल येईपर्यंत जो गूळ आहे तो वितळू दिला. आणि त्याच्यानंतर ना गुळाचा थोडासा असा हे थेंब घेतला आणि तो पाण्यात टाकून चेक करून घेतला. आणि त्याच्यानंतर तो जो थेंब आपण पाण्यात टाकतो तो जेलीसारखा झाला पाहिजे. जेलीसारखा त्याचा गोळा बनल्यानंतर आपण समजायचं की आपला जो गुळाचा पाक आहे तो मस्त झालेला आहे. तर खरी कसं तर म्हणजे एवढं सगळं प्रॉपर चाललं होतं, पण तरी पण मनात धाकधूक होती की बिघडायला नको, कारण फर्स्ट अटेम्प्ट होता हा माझा. तर छान झालेत लाडू, जसं आता तुम्ही पुढे बघाल तेव्हा. तर हे गरम गरम असल्यामुळे ना मी सरोट्यानेच छान एकत्र करून घेतलं. त्याच्यानंतर हाताला तेल आणि तूप लावलं आणि लाडू बांधायला सुरुवात केली. इतकी भीती वाटली कारण का तर माहिती आहे का, लाडू जेव्हा बांधला ना तो बसून गेला चिक्कीसारखा. आता मला प्रश्न पडला आता काय करायचं. पण मग नंतर आता मागे आईबरोबर मी उडदाच्या डाळीचे लाडू बांधले होते ना, तेव्हा आई म्हटली होती की गूळ थंड झाल्यानंतर ना एक प्रॉपर शेप पण येतो आणि एक थोडासा कडकपणा पण येतो बरोबर. म्हटलं की चला लेट्स सी, बघूया की खरंच येतो का. तोवर मी बांधत गेली, आणि माझं एक चाललं होतं की जे बसलेले लाडू पुन्हा त्यांना शिप द्यायचं, पुन्हा त्यांना गोल गोल करायचं.
असं माझं चाललं होतं. पण म्हटलं नको, हेच खेळत बसले तर बाकीचे लाडू ठिकाणावर राहायचे. आणि फायनली हे सगळे 1 बाय 1 असे लाडू बांधून झाले. तूप टाकलेलं होतं त्याच्यामुळे इतके शायनी दिसत होते ना लाडू, खूप छान मस्त शायनिंग आलेली दिसत होती. ते लाडू बांधून झाल्यानंतर हा जो डब्बा मी आणलेला होता ना डीमार्टमधनं, तो मी स्पेशली ह्या लाडूंसाठीच आणलेला होता की मला याच्यात तिळीचेच लाडू ठेवायचे आहेत. तिळीचे म्हणा किंवा आपण ड्रायफ्रूट्सचे बनवतो ते लाडू. आणि फायनली हे लाडू असे एक 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 टाकण्यात आणि शूट करण्यात मला एवढा आनंद मिळत होता ना. हल्ली छोट्या छोट्या गोष्टींमध्ये कुठे कसा आनंद मिळेल याचा काही भरोसा नाही. आणि फायनली ही सगळी बरणी भरली आणि म्हटलं मस्त चला आता झाकण लावून घेऊया. पण झाकण लावताना कळलं की अरे याच्यात आपण जास्तच लाडू भरून दिलेले आहेत. एक 4-5 लाडू त्यातले कमी करायला लागतील. मग त्याच्यातले मी जे 4-5 लाडू आहेत ना ते बाजूला काढलेत आणि हे बाकीचे ठेवून घेतले. मग त्याचं झाकण लागलं आणि छान दिसत होती ती बरणी. बघा किती मस्त दिसते ना. तर त्याच्यानंतर मी एक लाडू त्यातला टेस्ट केला आणि टेस्ट उत्तम झालेली होती. कौतुक नाही करत, थोडेसे फक्त मला असं वाटलं की थोडा मी गूळ कमी घालायला पाहिजे होता. आता पुढच्या वेळेस करूया. ते झाल्यानंतर मी बाहेर आलेली तर खूप दिवसानंतर मला निवांत असं माझा बगीचा बघायला मिळत होता. कारण बाकीचे जे झाडं आहेत दुर्लक्ष झाल्यामुळे जळालीत. पण कलोंजीचा आता सीझन आहे म्हणून कलोंजीचे खूप सुंदर आलेली होती फुलं. आणि कलोंजी बरोबरच ना इकडे चिनी गुलाब आहे. हा तर निशिगंध तो पुढच्याच वर्षी येईल आता त्याला फुल. आणि हे चिनी गुलाब पण छान यायला लागलेत आता. एक सदाफुली होती. काही फुलं आहेत जे सदैव येत राहतात, ज्यांची कटिंग प्रॉपर मी करते, पण काही येत नाही. त्याच्यानंतर मला थोडंसं ना छान मस्त असं स्ट्रेटनिंग करून घ्यायची होती केसांची. म्हणून मी हा कॉम माझ्याकडे एक 3-4 वर्षापासून आहे. म्हणजे मी जेव्हा मनमाडला होती ना तेव्हापासून. तर हा कॉम खरंच छान. याची लिंक ना मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. जर तुम्हाला घ्यायचा असेल तुम्ही घेऊ शकतात. ॲमेझॉनला अवेलेबल आहे हा जो कॉम्ब आहे तो. आणि मुळात ना हा लहान मुलांच्या केसांवर पण आपण यूज करू शकतो. आणि म्हणजे सेफ्टी आहे. आपल्याला करंट वगैरे बसतं असं काहीच नाही आहे किंवा चटका बसतो असं पण काहीच नाही आहे. तर छान सरळ होतात याच्याने केस. तर छान स्ट्रेट करून झाल्यानंतर मी साडी वेअर केली. तर ही साडी खूप लोकांना आवडली आहे. मुळात मलाच खूप जास्त आवडलेली होती. मिशोवरनं घेतलेली आहे. याचीसुद्धा लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. सध्या डिस्काउंट सुरू आहे तर तुम्ही मिशोवरनं घेऊ शकतात. ही साडी कलर कॉम्बिनेशन अप्रतिम आहे. त्याच्यावर जे मोराचं वर्क केलेलं आहे ना ते खूप जास्त सुंदर आहे. त्यामुळे मला प्रचंड आवडली ही साडी. आणि ज्यांच्याकडे मी तिळगुळ द्यायला गेली त्या सगळ्यांना पण खूप आवडत होती. कारण कॉम्बिनेशन प्लस कलर आणि त्याच्यावर ना रोज गोल्ड वर्क आहे. प्रॉपर असं गोल्डन वर्क नाही. सध्या रोज गोल्डमध्ये जी आलेलं आहे ना ज्वेलरी वगैरे त्या पद्धतीचं रोज गोल्ड वर्क याच्यावर केलेलं आहे. त्यामुळे खूप सुरेख दिसते. नाईट फंक्शनसाठी एक नंबर आहे आणि अंगाला चोपून बसते आहे. सिल्कचा कापड आहे. ब्लाऊज पण खूप छान त्याचं मस्त कापड आलेलं आणि छान म्हणजे ओव्हरऑल 10 आउट ऑफ 10 असं मी म्हणेल. त्यामुळे तुम्ही बिनधास्त ती साडी घेऊ शकता. त्याच्यानंतर मी सगळी ज्वेलरी वगैरे वेअर केली. मेकअप खूप जास्त नाही केला होता. टॉल्कम पावडर लावलं, थोडंसं डोळ्यांचा मेकअप केला, लिपस्टिक लावली आणि मी रेडी झालेली आहे या ठिकाणी. कोण उडवणार आहे? तू मांजा पकडलाय. पहिले वरती तर जाऊ दे. हां ठीक आहे चला. हवाच नाही येते. तारेमध्ये तारे. अंधार लवकर होतं तरी त्या मानाने संक्रांतीच्या दिवशी म्हणजे काल ना अंधार थोडं कमी झालेलं होतं. लवकर नाही झालेलं होतं त्यामुळे थोडंसं उजेड होतं. पण प्रॉब्लेम असा झाला की हवाच नव्हती. म्हणजे विरुद्ध दिशेने हवेने पतंग उडवायला लागते असं वाटतं. म्हणजे मी कधी लहानपणी उडवलेली नाही. आमचा प्रयत्न चालला होता कारण निधीचा खूप हट्ट होता की तिला पतंग उडवायची आहे. त्यामुळे वर गेलो आणि पतंग उडवायला घेतली. पण हवा नसल्यामुळे पतंग काही अशी फ्लाय होऊ शकत नव्हती. त्यामुळे सुरुवातीला तिच्या पप्पांनी तिच्याकडनं घेतलं आणि तिला सांगितलं की असं उडव. तिने मांजा पकडला होता. त्याच्यानंतर ते म्हटले की तू घे, तू तिला समजव. मी त्यांना म्हटलं मला काही उडवता येत नाही. मी जस्ट नाही का ते मूवीमध्ये दाखवतात की असं पकडायची पतंग आणि अशी वरती जंप करून फेकून द्यायची. मला तेवढंच माहिती आहे की पतंग तशीच उडवली जाते. मी त्याच तयारीत होती. तर हे मला म्हणतात की असं नको पकडू, आधी धागा पकड मागे आणि एका हाताने उंच कर पतंग, तेव्हाच ती छान
छान जाईल. पण ॲज युजल हवा नसल्यामुळे पतंग काही वर जात नव्हती, त्यामुळे आम्ही पतंग बाजूला ठेवली आणि त्यानंतर मस्त असं छान फोटो सेशन केलं. तर निधीचा हा जो ड्रेस आहे ना, त्याची पण लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. खूप सुंदर आणि सिम्पल सोबरसा ड्रेस आहे, छान दिसतो. आम्ही दोघं मायलेकींनी पण छान तयारी केली. तिच्यासाठी ना मला छान साडीचा फ्रॉक स्टिच करून घ्यायचा होता, पण तो काही मला शक्य झाला नाही वेळेअभावी. त्यामुळे एक ब्लॅक होता घरात, तोच मी तिला घातला. आणि यांनी पण त्यांची ड्युटी असल्यामुळे ते संध्याकाळी आले, फ्रेश वगैरे झाले आणि तसंच मग आमच्यासोबत वरती टेरेसवर आले, कारण त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं तिळगुळ द्यायला. तर असे छानसे थोडेसे रोमॅन्टिक फोटो आम्ही काढले, कारण ना म्हणजे असे फोटो काढून ठेवले ना तर आठवणी जपून ठेवतो आपण, म्हणून हे फोटो गरजेचे असतात, काढून ठेवायचे. वेळ कशीही असो पण क्षण एन्जॉय करता आला पाहिजे आपल्याला, कारण हा क्षण पुन्हा येणारा नसतो. त्याच्यामुळे त्यानंतर 1-2 मैत्रिणींकडे गेले. ही मैत्रीण आता जळगावला राहायची, पण ती आता मुंबईला शिफ्ट झालेली आहे. ती आलेली होती म्हणून तिची भेट झाली. आणि निधीची, तिची मुलगी निधीची बेस्ट फ्रेंड आहे, तर तिच्यासोबतसुद्धा फोटो काढलेत आम्ही. त्यानंतर मी घरी आली आणि इतका सुंदर मेकअप डोळ्यांचा आज झालेला होता. मी फाउंडेशन वगैरे काहीच लावलेलं नव्हतं आज, जस्ट स्किन केअर केलेलं होतं, सिरम, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन आणि 15 मिनटाचा गॅप घेऊन फक्त पावडर लावलं होतं चेहऱ्यावर आणि डोळ्यांचा मेकअप केलेला होता. इतका सुंदर झालेला होता मेकअप आणि त्यामुळे मला असं वाटलं की जवळून आपण दाखवावा मेकअप. त्याच्यानंतर ही जी लिपस्टिक आहे ना, तर ही स्मूच प्रूफ म्हणता येईल. मी थोडंसं असं घासलं म्हणून ती बोटाला लागली, पण ॲक्च्युअलमध्ये खूप छान आहे. इनसाईटची लिपस्टिक आहे ती, जी गोल्डन अशी बॉटलसारखी असते ना ती. तर 17 नंबरचा शेड आहे, काहीतरी 150च्या आसपास ही लिपस्टिक मिळते. आणि साडी तर बापरे, इतक्या सगळ्यांनी कौतुक केलं साडीचं, त्यामुळे मी पण मोह आवरला नाही आणि पुन्हा एकदा तुम्हाला दाखवली. आणि आत्ता मी घरी आल्यानंतर निधीचा आधी मेकअप वगैरे रिमूव्ह केला, तिला झोपवलं. त्यानंतर माझा मेकअप वगैरे रिमूव्ह करून घेतला आणि आधीच मी सांगितलं होतं की मला बरं नाही, म्हणून मला टॅब्लेट्स घ्यायच्या होत्या. ह्या 3च आहे, काल 5 ते 6 टॅब्लेट्स होत्या, तेवढ्या घेतल्या आणि आज उभी राहिलेली होती. खरं तर नको वाटतं अशा टॅब्लेट्स घ्यायला, पण आता दगदग एवढी होते आहे की तब्येतीकडे लक्ष दिलं जात नाही. पण आता प्रयत्न करेल की आपली स्वतःची काळजी घेणं पण खूप जास्त गरजेचं आहे, कारण ह्या वर्षाचं सगळ्यात मोठं रिझॉल्युशन तेच आहे की हेल्थ इज वेल्थ. फर्स्ट हेल्थला प्रायोरिटी द्यायची आहे. तुम्हीही तसंच करा. आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ.